2016 से 2025 आ गया, लेकिन अभी तक का बिल्डर द्वारा किए हुए अत्याचार पर अभी तक का कोई सुनवाई नहीं हुई। कहा जाता है, लोगों का सूत्रों का कहना है कि कई दिनों से परेशान लाइटों को लेके क्योंकि वहाँ पर ब्लास्ट किया गया ताकि लोगों को, वहाँ के रहने वाले रहवासियों को लाइट से वंचित किया जाए। और ये भी कहा गया है कि पानी वगैरह हर चीज़ों की सुविधा से उन्हें वंचित किया गया। आज इसी कारण आज मुंबई के बांद्रा इलाके में महाड़ा के ऑफिस में लोग प्रकाश रेड्डी के समेत आज के दिन लोगों ने आंदोलन उतारा। जवळजवळ 1,00,000 स्क्वेअर फुटाची जमीन आहे, म्हणजे कोट्यावधी रुपये त्याच्या विकासातनं मिळू शकतात आणि ती कलेक्टरची जमीन आहे। ती लीजवर जमीन घेतलेली आहे, ती लीज संपलेली आहे आणि ती लीज संपल्यानंतर जो चुनीलाल RR बिल्डर जो होता तो तिकडे रिप्रेझेंट करतो, परंतु रुपारेल येतो त्याच्या लीजवर घुसखोरी हे करून इल्लीगल लीज वाढवण्यात आली आहे आणि ती लीज इल्लीगलरित्या बेकायदेशीररित्या वाढवली जाते। त्याच्यावर उपकर प्राप्त इमारत आहे, ज्याच्यात हे 205 लोक राहतात, ती म्हाडाची इमारत आहे उपकार प्राप्त। म्हणजे जर त्या मालकाने त्याचा विकास केला नाही तर म्हाडाला अधिकार आहे त्याचा विकास करण्याचं। तर आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की बेकायदेशीर लीज जी वाढवली जाते ती लीज रद्द करावी, ती जमीन कलेक्टरने सरकारने ताब्यात घ्यावी आणि त्याच्यानंतर म्हाडाने तिकडे या ठिकाणी डेव्हलपमेंट करावी, म्हणजे यांनाही न्याय मिळेल, घर मिळेल आणि मुंबई शहरामध्ये जी काही परिस्थिती आहे याची घराची त्या हाऊसिंग स्टॉक होईल आणि म्हाडाला बाकीच्या लोकांसाठी या ठिकाणी घरं उपलब्ध केली जातील। परंतु याच्यामध्ये म्हाडाचा रोल जो आहे तो अत्यंत चुकीचा आहे, बिल्डरच्या बाजूचा आहे। ते लीज कलेक्टर वेळोवेळी वाढवून देतो आणि त्याच्यानंतर 11 वर्ष झाली तरीसुद्धा त्यांनी ती बिल्डिंग ताब्यात घेतली पाहिजे ना, म्हणजे तो विकास करत नाही, परंतु त्याला मोका दिला जातो आणि तो संबंध त्याच्यावर काही ॲक्शन घेतली जात नाही। तर आम्ही असं म्हटलं की त्या बिल्डरनी 24 कोटी रुपये म्हाडाचे थकवलेले आहेत, ते पहिल्यांदा ताब्यात घेतले पाहिजेत। ह्या ज्या महिला वगैरे आहेत त्या भाड्यामध्ये इतरत्र राहतात आणि त्यांचे जे भाडं आहे तो बिल्डर ते भाडं देण्यासाठी बांधलेलं आहे, परंतु तो त्यांना असं सांगतो की तुम्ही सप्लिमेंट ॲग्रीमेंटमध्ये सही करा, नाहीतर तुमचं भाडं मी देणार नाही। आणि ती परिस्थिती आहे 40 लोकांवर आहे की भाडं न दिल्यामुळे ज्या ठिकाणी राहतात तिथला मालक म्हणतो भाडं द्या आणि त्यांची लाईट कापली गेलेली आहे आणि कठीण परिस्थिती, अंधारात त्या राहतात। म्हणून आणि या म्हणजे CEOनी शंभरकरांनी 4 गोष्टी कबूल केल्या। त्यांनी सांगितलं होतं की जे काही असे लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं भाडं चालू करायला सांगेल। त्याच्यानंतर दुसरे जे अपात्र जे लोक आहेत, आमचं म्हणणं आहे ते पात्र आहेत, बिल्डर म्हणतो अपात्र आहेत, तर ते मिटिंग घेऊन म्हाडाचं जे अधिकृत हे आहे त्याच्याप्रमाणे त्यांचा निवाडा केला जाईल। आणि त्यांनी हे सांगितलं 20 कोटी रुपये वसूल करू, मागच्या वेळेला सांगितलं होतं। आणि आम्ही त्याला असं म्हटलं होतं की तो ह्या संबंध कागदपत्राची पूर्ती करत नाही, इल्लीगली हे वाढवतोय, त्यामुळे त्याला स्टॉपवरची नोटीस द्या। तर ते त्यांनी केलं नव्हतं, त्याच्यासाठी आम्ही त्यांची भेट मागितली, ती भेट ते देत नव्हते, त्यामुळे आम्हाला मोर्चाकडनं भाग पडलं। आणि त्यांनी आज आम्हाला असं सांगितलं आहे त्या ठिकाणी की 20 तारखेला आम्ही भेट घेतो, बिल्डरला बोलवतो आणि तुम्ही या। आम्ही म्हटलं तो जे मॅप्स बदलतोय ते म्हणतात महापालिका त्याच्यावर जबाबदारी आहे, म्हटलं तुम्ही नोडल एजन्सी आहात, तर त्यामुळे त्यांनी महापालिकेलाही बोलवलं। आणि 20 तारखेला आपले भाडेकरूंच्या संघटना प्रतिनिधी, त्याच्यानंतर म्हाडा आणि महापालिका आणि बिल्डर यांची मीटिंग होईल। आणि आम्ही म्हटलं तुम्ही न्याय दिला पाहिजे। हे जे एक बिल्डर आहे त्यांनी 20 कोटी रुपये थकवले, पण असे अनेक बिल्डर्स आहेत त्यांनी 200 कोटी रुपये थकवले एकंदर, कोणी 10 कोटी, कोणी 12 कोटी, कोणी 20 कोटी। तर ते कारवाई तुम्ही करायला पाहिजे ना। हे नुकसान जे आहे ते म्हाडाचं आहे म्हणजे सरकारचं आहे, तुम्ही अधिकार वापरून केलं पाहिजे। ते म्हटलं ते माझ्या कक्षेत नाही, तर म्हटलं तुमच्या कक्षेत हा बिल्डर येतो त्याचं भाडं वसूल करा आणि बाकीची लिस्ट आहे ती वरती पाठवा।
तर ते त्यांनी कबूल केलं आहे. आम्ही गुरुवारपर्यंत काय होतं ते बघतो आहे आणि आमचे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे. मुंबई शहरामध्ये जो घराचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आम्ही हाच प्रश्न काय, बाकीचे प्रश्न घेऊन संघर्ष करतच राहू, इतकंच मी या ठिकाणी सांगतो. सर, जो इनकी जो आर्थिक समस्या है, लाइट का है और भाड़े का है, उसके लिए वो लोग एग्री हुए देने के वास्ते? वो उन्होंने कहा कि बिल्डर को बुलाएंगे 7 तारीख 20 तारीख को और फैसला करेंगे। हमने कहा कि लाइट, बिना लाइट को ये औरतें रहती है तो उनको ये जो यानी कितनी मुसीबत होती है अंधेरे में रहना, ये उनको समझना चाहिए। मगर वो समझ करके भी कुछ बिल्डर के लिए चुप बैठे। मगर क्या हुआ, उधर लाइट गई माड़ा की, वही वक्त लाइट गई तो वो देखने लगे, एसी में बैठते हैं तो गर्म होने लगे, अंधेरा हो गया तो जो विंडो है वो खोलने लगे। तो हमने उनको कहा 1 मिनट लाइट गई तो आपकी अवस्था ये होती है। तो ये 4-4 साल बगैर लाइट औरतें रहती है तो उनका क्या है करके समझना चाहिए ना ये लोगों को। तो ये जो माड़ा के अधिकारी जो है वो बिल्डर के बाजू में अपना ये रास्ता निकालते हैं और तारीख पे तारीख देते हैं। हमने कहा ये तारीख पे तारीख नहीं चलेगी, गुरुवार को हमको फैसला आपसे मिलना चाहिए।